चला मॅच सुरू करूया. 4 ओव्हरची मॅच. टॉस जिंकलाय उंबारलीने, त्यामुळे इशिता 11 कोणी संघाला बॅटिंग करायची. चला मॅच सुरू करा. लालचंद पाटील यांच्याकडनं विकेट हॅट्रिकसाठी 3000 रुपयाचे कॅश प्राइज आहे. चार ओव्हरची मॅच आहे. टॉस जिंकलाय उंबारली टीमने आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले ते इशिता 11 खोनी, डॅनी मात्रे यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि यानंतर मॅच पाहायला मिळेल ती उंबारली 40+ आणि देवीचा पाडा 40+. यानंतरची मॅच असेल 4 ओव्हरची. म्हणजे नितेश पाटील बघा अजूनही वेट करावं लागेल. यानंतर 40+ची मॅच आणि त्यानंतर पुन्हा रेग्युलरची मॅच. चला देवीचा पाडा 40+ कॅप्टन उपस्थित राहायचं इथे. यानंतरची मॅच आहे आणि उंबारली 40+. शांभर ऑलरेडी उपस्थित आहेत. कॅप्टन देवीचा पाडा 40+ आपले कॅप्टन उपस्थित राहायचे. नवनाथ मात्रे लवकर या. सलामी जोडी आपण पाहतोय करण ठोंबरे आणि हर्षद ठोंबरे ही जोडी आपल्याला पाहायला मिळते खोनी ए संघाकडनं. 4 ओव्हरची मॅच. सेकंड राऊंडची मॅच. खोनी संघाने सोनारपाडा संघाला पराभूत केले. उंबारली संघाने आपण पाहिलं तर पिसिली संघाला पराभूत केले. बॅक टू बॅक 2 विकेट घेतले उंबारली संघाच्या कोणत्याही गोलंदाजाने. तर लालचंद पाटील यांच्याकडे 2000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. हॅट्रिक घेतली तर 3000. बाबू भोईर बघा 2 वाजले तरी सामना एन्जॉय करतायत. प्रचंड आवड आहे बाबू भोईरेंना. रवी दादा विदाउट काठी, विदाउट चष्मा, अजून काय पाहिजे. आणि बघा मुख्य व्यासपीठावरती येत असताना मला वाटतं डायरेक्ट आता कैलास पाटील यांच्या बाजूला जाऊन बसतील. चला मॅच सुरू करा. 20 मिनिटात एक इनिंग संपन्न करायची. लक्षात घ्या उंबारली टीम घाई करायची थोडीशी. अजूनही यानंतर 3 मॅचेस आहेत अजूनही. उंबारली 40+च्या सर्व खेळाडूंना विनंती असेल मुख्य व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. उंबारली 40+चे खेळाडू सर्वांना विनंती आहे आपण कॅप्टनशी संपर्क साधा श्याम भोईर यांच्याशी. सर्व खेळाडू उंबारली 40+. लवकर जरा घाई करा प्लीज. स्टॅकेंडला करण ठोंबरे आणि नो स्टॅकेंडला हर्षदला तुम्ही पाहतायत. किरण मात्रेने काय बॅटिंग केली. एका ओव्हरमध्ये 25ची गरज असताना 27 धावा बनवल्या आज किरण मात्रे. जुना किरण मात्रे आपल्याला पुन्हा आज पाहायला मिळाला. पहिलाच बॉल असं वाटतंय सोमनाथच्या ऍक्शनवरनं की बॅटची एज होती. आणि बघा साहिल सेवेकरच्या ऍक्शनवरनं वाटतंय की बॅटची एज होतीच. हा ऍक्शन रिप्ले बघा नक्कीच बॅटची एज होती. सोमनाथ भोईर नाराज आहेत कारण सोमनाथला माहिती करण ठोंबरेची विकेट किती महत्वाची आहे. करण ठोंबरे असा फलंदाज आहे मित्रांनो, जर एकदा मैदान थांबला तर धावा आणि फक्त धावा तुम्हाला पाहायला मिळतील. हा फटका आपण बाजूला चांगला मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेले आहे. सिंगलने खातं उघडले गेले ते करणने. दोन चेंडूमध्ये 1 धाव खर्च केली. सेकंडला हर्षद ठोंबरे तुम्ही पाहतायत. पुणे गाव खुणी संघ म्हटल्यानंतर या गावची ओळख हर्षद ठोंबरे. सेकंडला पुन्हा बॅटची एज होती. हा झेल थोडासा खालीच होता हे साहिल सेवेकर सोमनाथ भोईर यांना सांगतायत. डॉट बॉल बघूया. ऍक्शन रिप्ले बघूया. सोमनाथ राईट ओव्हर द विकेट मलिंगा स्टाईल मध्ये गोलंदाजी करतायत. नाही हा झेल थोडासा मला वाटतं पुढे पडलाय. सोमनाथ भोईर यांनी बॅक टू बॅक 2 विकेट घेतले. तर सचिन भोईर यांच्याकडे सुद्धा 2000 रुपयाचं कॅश प्राइज. लालचंद पाटील यांच्याकडे सुद्धा 2000 रुपये सोमनाथ आणि संपूर्ण टीमसाठी. चांगला बॉल. काय गोलंदाजी करतायत P1 मध्ये. पहिल्या मॅच मध्ये मला तो मॅचचा पुरस्कार मिळालाय. सोमनाथला लेग बायचा इशारा आलाय. 2 धावा आतापर्यंत सोमनाथने खर्च केल्या. 4 चेंडू त्याने फेकलेले आहेत. हा ऍक्शन रिप्ले बघा काय टेलिकास्ट आहे. ओमसा MTC स्पोर्ट क्लिअरिटी विथ क्वालिटी. जबरदस्त गोलंदाजी. सोमनाथ भोईर यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे.
3 रात्र तुम्ही त्याला प्रचंड मेहनत पाहिलेली. आज 4थी रात्रमध्ये सुद्धा तुम्ही पाहतायत आणि आता त्यानंतर चांगली गोलंदाजी करणं इतकं सोपं नाहीये. संपूर्ण शेवटच्या मॅच पर्यंत ते थांबतात. श्याम भोईर असतील, सोमनाथ असतील, संपूर्ण टीम. हा चेंडू कार्पेटच्या सायने खेळत आहेत. गॅप मध्ये फटका आहे, क्षेत्ररक्षक डीप मध्ये एकदा पूर्ण झाले. दुसरीचा प्रयत्न सुरू केला होता, आता धाव मिळणार नाहीये. फिल्डिंग चांगली आहे तिथे. आशुतोष भोईर तिथे होते. 3च धावा आतापर्यंत सोमनाथ भोईरने दिलेल्या आहेत. काय गोलंदाजी केली अचूक टप्प्यावरती. लेन तुम्हाला पाहायला मिळते. मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलंय. सुखदेव पाटील आणि देवा पाटील यांच्याकडनं विकेट हॅट्रिक साठी उंबारली संघाला 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. शॉर्टर प्लेनचा बॉल होता, एक धाव वेगाने हर्षदने पूर्ण केली. विकास ठोंबरे यांच्याकडे एक पारितोषिक आहे. जर कोणी संघ सुपर 4 मध्ये पोहोचला तर तारंग हॉटेलला एक मेजवानी असेल. विकासजी ठोंबरे LNT कोणी टीमचे पुरस्कर्ते. आणि पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा आल्या आहेत. साहिलकडनं एक झेल ड्रॉप झाला, तोही कठीण होता. सोमनाथच्या ओव्हरमध्ये मात्र काय गोलंदाजी केली सोमनाथने. घरच्या मैदानात खेळत असताना P1 मध्ये फक्त चला फिल्डिंग लगेच सेट करा प्लीज. मॅचेस अजूनही बऱ्याच आहे. यानंतर टॉस होईल. उंबारली 40+ विरुद्ध देवीचा वाडा 40+. पहिल्या षटकात फक्त 4 धावा आल्या. दुसरं षटक घेऊन त्यात गोलंदाज ज्युनियर प्रेम येत आहेत. चला फास्ट घ्या, 2 वाजून गेलेत, काही करा. नवीन असं काही नाहीये, मात्र रोज तेवढेच वाचतात. दुसऱ्या दिवशी आम्ही उल्लेख केला होता की वसार संघ सुद्धा रिपोर्टिंग करा सेमीफायनलला. बरोबर 4:30 वाजता आम्ही कॉलही केला होता सकाळी. रवी वायले यांना मात्र त्यांनी कॉल उचलला नाही. अन्यथा आम्ही फर्स्ट सेमीफायनल खेळून होतो. अरविंद पाटील यांचं आगमन झालंय. वडोली गावचे एक लेजंड क्रिकेटर, त्यांच्या समेत वडोलीचे शाखा प्रमुख हनुमान पाटील यांचे आगमन झाले. त्यांचे हार्दिक स्वागत. मनपाड्याचे उद्योजक पांडुरंग वजे यांच्याकडनं विकेट हॅट्रिकला 3,000 रुपये उंबारली संघाडी. वेगवान बॉल होता, मात्र हातावरती नियंत्रण आणि रमेश म्हात्रे सरांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. ऍक्शन रिप्ले बघूया. डावखुरा त्याचे गोलंदाज आहेत प्रेम रवी भोईर. तुम्ही पाहतायत भरपूर बाहेर आहे. योग्य डिसिजन तुम्हाला पाहायला मिळते. हर्षद सुद्धा ऑफस्टमच्या बरेचशा बाहेर उभे होते, मग तेंडू त्यापेक्षा जास्त बाहेर होता. आणि हेच करणं कदाचित चर्चा करते की एक्झॅक्टली तू स्वतःही ऑफस्टमच्या बाहेरच उभा होता. मात्र जरी हा चेंडू व्हाईट बॉल असेल, 5 धावा दाखल करते आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रथम बॅटिंग करत असताना इशिता 11 कोणी ए संघ तुम्ही पाहतायत. या स्पर्धेमध्ये आपण मिड विकेटच्या वरून सीमा रेषेच्या बाहेर जाईल. हर्षद ठोंबरेच्या बॅटमधून आलाय सिक्सर. संघ तुम्हाला पाहायला मिळतो. कोणी सी संघ सुद्धा या स्पर्धेमध्ये खेळला. कुंदनचं मेडन षटक या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालं आणि चांगला खेळ केला होता नितीन फुलोरेन कंपनीने. एक सामनाही जिंकला होता. मात्र वसार संघाने त्यांना सेकंड राऊंडमध्ये पराभूत केलं आणि वसार संघ या स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये सुद्धा दाखल झाले. गणेश कृपा संघ सेमीफायनलमध्ये, ऋणव 11 नारण आणि कुशल शिसा स्पोर्ट्स सापाड संघ सुपर 8 मध्ये कालच्या दिवसामध्ये. इथून बघा ते सुपर 8 मध्ये कोणता संघ क्वालिफाय होईल. हा चेंडू उंच गेलाय. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक डाऊन बॉल. जजमेंट चांगला आहे. विराज पाटीलने एक जबरदस्त झेल टिपली आणि हर्षद ठोंबरेला माघारी परतावं लागेल. पहिला मोठा धक्का लागत असताना मैदानाच्या आतमध्ये कोणी टीमला. सचिन भोईर कॅप्टन कोल यांच्याकडनं 500 रुपये. काय झेल टिपलाय आणि जजमेंट वरनं अंदाज आला होता की झेल पकडेल, कारण की ज्या पद्धतीने ते धावले वेगाने. कारण लेदर बॉल क्रिकेट सुद्धा विराज पाटील खेळत असतात. गणेश मंदिर येथे सातत्याने ते सराव करत असतात.
₹500 सुद्धा बघा आमच्याकडे जमा आहेत विराजसाठी. कॅप्टन कुल सचिन भोईर यांच्याकडनं. झेल कठीणच होता बघा आणि त्यानंतर प्रेमची ॲक्शन बघा, कारण त्याला विश्वास होता की विराज पाटील त्यामुळे झेल सुटणार नाहीये आणि त्यानंतर त्याचा आत्मविश्वास वाढत असताना टाळ्या वाजून त्याला समर्थन करत असताना 11 पहिला धक्का आणि आता पहिल्या मॅचचा हिरो किरण मात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. काय बॅटिंग केली किरणने. संघ पूर्णपणे पराभवाच्या छायेखाली होत्या. 6 बॉलमध्ये 25 करायच्या होत्या. 25 नाही तर 27 केल्या किरणने. 2 धावा एक्स्ट्रा. जबरदस्त बॅटिंग. प्रेम गोलंदाजी मार्कवर. ऑन साईडला खेळायचं होतं. चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. गलीमधनं राजकुमार वेगाने आलेत. पंचांचा लेग बाईचा इशारा आलाय. मंगेश पाटील यांच्याकडनं सुद्धा जो विराजने झेल पकडला त्याच्यासाठी 500 आणि सचिन भोईर यांच्याकडनं 500 असे ₹1000 आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा आहेत. मॅच संपल्यानंतर आम्ही भावेश समर्पित त्यांना नक्कीच त्यांच्याकडे देतीलच. सध्या भावेशकडे ते जमा आहेत. भावेश आणि विराज सध्याने एकत्र असतात, तर हे कॅश प्राईज आम्ही त्यांच्याकडे जमा केलाय. 12 अशी परिस्थिती या मॅचमध्ये. पुढचा बॉल प्रेम भोईर. हा चांगला बॉल होता, मात्र तेवढ्याच चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. कव्हरच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे. क्षेत्रक्षेत्र डीप मधनं वेगाने आलेत. फिल्डिंग चांगली आहे. यश होते डीप मध्ये. चांगली फिल्डिंग केली यशने. 2 धावा सेव्ह केलेले आहेत. वडोलीचे शाखा प्रमुख हनुमान पाटील यांचं आगमन झाले. त्यांचं हार्दिक स्वागत. चौदा धावा झालेल्या आहेत. इथे झेलची शक्यता आहे. सोमनाथ भोईर दावंडी बॉल. करणची विकेट मिळाली. आपण पाहतोय करण ठोंबरेला ही माघारी परतावं लागेल. 14 दुसरा धक्का आणि ज्युनियर प्रेमने 2 मोठे धक्के दिलेत. अगोदर हर्षद आणि त्यानंतर आता करण. सलामीचे दोन्ही फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. पडला तर आदेश भोर यांच्याकडनं ₹500. प्रणवसाठी आपण पाहतोय झेलसाठी ₹500 आहेत. आणि आता बॅटिंग करण्यासाठी राकेश मैदानाच्या आतमध्ये. आणि बघा आमचे 40+ खेळाडू प्रसिद्ध गायक विलास मात्रे यांना तुम्ही बघू शकाल आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. मॅन फ्रॉम देवीचा पाडा. शरद मात्रे यांना तुम्ही बघू शकाल. राजू मात्रे तिथे आहेत. दिलीप जोशीला तुम्ही पाहतायत. संतोष मात्रे यांना तुम्ही बघू शकाल. या संघाचे खंदे समर्थक हेमंत मात्रे यांना तुम्ही बघू शकाल. आणि हेच आमच्या कॅमेरामॅनची भूमिका यांनी बघा. कॅप्टन कूल नवनाथ मात्रे तिथे आहेत. मात्र नवनाथ मात्रे तुम्हाला इथे उपस्थित राहायचे. या इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉसकडे वळणार आहोत. उंबारली 40+ विरुद्ध देवीचा पाडा 40+. नवनाथ मात्रे लगेचच येतीलच, कारण 40+च्या खेळाडूंना एकदा सांगावं लागतं, त्यानंतर लगेचच ते रिपोर्टिंग करतात. रेग्युलर जे खेळाडू तसंच करतात. पंच काही इशारा करतायत. चेक करूया खेळपट्टीच्या बाहेर पडलाय की काय. ओके चला लगेच चेक करा. वेळ कमी आपल्याकडे. चला नवनाथ मात्रे या आणि शांभूर टॉस करून घ्या. लगेचच चेक केलं जाते. तोपर्यंत टॉस करूया आपण. 40+ची मॅच आहे 4 ओव्हरची आणि टॉस करण्यासाठी मी इन्व्हाइट करतोय मंगेश पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते टॉस करायचे. 4 ओव्हरची मॅच. चेक केलं ते एक्झिट बॉल कुठे पडलाय.
पट्टीवर पडलाय बॉल बरोबर प्रसाद सर, त्यामुळे वाईट असेल. तेच चेक केलं गेलं की नो बॉल आहे की टॉस करून घेऊया आपण 40+ मॅच. हा ऍक्शन रिप्ले बघा आपल्या टीव्ही स्क्रीनवरती आपल्या पायामध्ये पडल्यानंतर चेंडू जरूर थोडासा आतमध्ये आला आणि किरणचे ऍक्शन बघा. वाईट साठी रिव्ह्यू घेतलाय. फिल्डिंग करणार टीम. खूप मोठा ऑफ ब्रेक तुम्हाला पाहायला मिळतोय. प्रेमच्या माध्यमातून पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आलाय. फेल डिलिव्हरी. ऑफ ब्रेक तुम्हाला पाहायला मिळतोय. चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे फेल डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. टॉस कोणी जिंकलाय सचिन? देवीचा पाडा. ओके. हा ऍक्शन रिप्ले बघा. ऑफ ब्रेक. आता चेंडू हवेत आहे. राजकुमार डाऊन दी बॉल आणि या मॅचची गोल्डन विकेट मिळाली. पहिल्या मॅचचा हिरो किरण म्हात्रे या मॅच मध्ये 0. सराव भरपूर दिसतोय बघा उंबारली संघाकडे. ज्या पद्धतीने त्यांची गोलंदाजी पहिल्या मॅच मध्ये सुद्धा त्यांनी सराव भरपूर आहे बघा. सोमनाथ भोईरेच्या चेहऱ्यावरती दिसते साफ. त्यांनी सराव भरपूर करून घेतलेल्या खेळाडूंकडनं ज्या पद्धतीने आतापर्यंत बॉलिंग झालेली खास करून. कारण या अगोदरच्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर 27 वरती रोखलं होतं पिसिवली संघाला. 27 वरती 7 विकेट गेले होते. आणि याही मॅचमध्ये अजूनही फारशा धावा झाल्या नाहीयेत. आणि आता नवीन फलंदाज सरफराज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 14 वरती 3, तिसरं षटक प्रगतीपत्रावर असताना प्रथम बॅटिंग असताना इशिता 11 कोणी एस संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. इथून 40-45 चांगलं टार्गेट असू शकतो. मात्र त्यासाठी पॉवर हिटिंग करायला लागेल. चला थोडंसं फास्ट घ्या. या सूचना मी सातत्याने पुढच्या मॅचमध्ये. देवीचा पाडा 40+ संघ टॉस विन आहे आणि बघायचे काय निर्णय घेत आहेत उंबारलीच्या विरोधात. फलंदाज रन आउट. गरज होती का हा प्रश्न जरूर विचारला जाईल खेळाडू वर्षामध्ये. मात्र सरफराज दुसरी धाव घेताना रन आउट. 15 वरती 4था धक्का कोणी टीमला. आणि सोमनाथ भोईर यांच्या बघा हातातून चेंडू निसटला आणि तो चेंडू बरोबर एष्ट्यांवरती पडला. खूप चांगला योगायोग आहे. कदाचित असंही असू शकतं सोमनाथने जाणून बुजून तो बॉल सोडला असावा. 15 वरती 4 अशी परिस्थिती या मॅच मध्ये. आकाश आले बॅटिंग करण्यासाठी. फुलटॉस बॉल होता. टायमिंग झालं नाहीये. वेगवान बॉल होता. मिड विकेटला क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. प्रेम फिल्डिंग चांगली आहे. बॉलिंग फिल्डिंगचा स्टँडर्ड सातत्याने जपलं जातं गावदेवी उंबारली टीमच्या माध्यमातून. बॅटिंग मध्ये थोडस संघर्ष मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं चेस करत असताना. मात्र फिल्डिंग बघा. हाच तर फायदा असतो ना सराव केल्यानंतर. पुढचा बॉल. सरावाने क्रिकेट तुमचा होऊ शकत नाही. बघा चेंडू ऑनसाईडला खेळायचं होतं. प्रेमने लगेचच विचारलं राकेशला की लागले की चेंडू. हे खूप महत्त्वाच्या गोष्टी असतात. टेनिस बॉल आहे मात्र टेनिस बॉलमध्ये सुद्धा बऱ्याच वेळा दुखापत होण्याचे चान्सेस. आणि ऍक्शन रिप्ले बघा आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. वेगवान फटका खेळायचा होता नक्कीच. बॉल असं वाटलं जोरात लागले की काय राकेशला. हा ऍक्शन रिप्ले. पुढचा बॉल. हा वाईट बॉल आहे.
बॅट्समन आता काहीतरी चेक करतायत. व्हाईट बॉल आलेला आहे. 18 धावा झालेल्या आहेत. राकेश लगेचच धावत गेले होते आणि कन्फर्म केलं त्यांनी की एक्झॅक्टली चेंडू कुठे पडलाय. व्हाईट तर घोषित केलंय. 18 वरती 4 विकेट गेले आहेत कोणी टीमच्या. पुढचा बॉल शॉर्ट प्लेनचा बॉल होता. टायमिंग झालं नाहीये. झेल दुसऱ्या तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये सुटलाय. 3 क्षेत्ररक्षक आले होते. धाव एकच मिळाली आणि 3 षटकाचा खेळ संपलाय. 19 वरती 4 विकेट. प्रथम बॅटिंग करत असताना खोनी संघ. सेट करायची. 19 वरती 4 अशी परिस्थिती. आणि बघा विनू युट्यूब स्टार करणला तुम्ही पाहतायत. सचिन पाटीलला पाहतायत. जयेश पाटील आमचे 40+ निर्जय संघाचे खेळाडू पाहतायत. नितेश पाटीलला तुम्ही पाहतायत. आणि आमचे कॅमेरामॅन प्रसन्न भोईर उंबारली याच गावचे एक चांगले कॅमेरामॅन. आणि बघा आता त्यांच्या चेहऱ्यावरती किती तेज आहे. थोडस दर्शन त्याने घेतलं. आणि आमचे नितेश पाटील नेहमीच चेहऱ्यावरती आनंद. मात्र मैदानाच्या आतमध्ये थोडेसे आक्रमक असतात. एकमेव अर्धशतक तुम्ही दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक मध्ये पाहिलं रेग्युलरच्या फॉर्मॅट मधनं. आणि ते अर्धशतक नितेश पाटीलच्या नावावरती होतं. 19 वरती 4 अशी परिस्थिती या मॅच मध्ये. शेवटचं षटक आणि हे आमचे इशिता 11 खोनी संघाचे खेळाडू थोडेसे नाराज आहेत. मात्र इथून 11 धावा आल्या. 30 होतील. 30-35. किरण मात्रे तुम्ही बघा थोडेसे नाराज आहेत. पहिल्या मॅच मध्ये त्यांनी मॅच सोनारपाडा टीमच्या अक्षरशः तोंडातनं खेचून काढली. ज्या गोलंदाने एकच धाव दिली होती त्याच गोलंदाच्या विरोधात त्यांना 25 धावा करायच्या होत्या आणि त्यांनी 27 केल्या. आणि या मॅच मध्ये ते 0 वर गेलेत. गोलंदाज आशुतोष भोईर गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू तुम्ही पाहतायत लॉंग ऑफच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्ररक्षक इतक्या वेगाने आले आणि बघा काय फिल्डिंग केली तिथे. रुद्राक्षचं मी कौतुक करेल. दोन धावा इथे मिळाल्या. धावसंख्या 21. 4 गडी बाद. 5 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. दुसरं षटक शेवटचं षटक प्रगती पथावर असताना फिल्डिंगचं स्टँडर्ड या मॅच मध्ये जंपलंय पूर्णपणे. ते उंबारली टीमने होम ग्राउंड मध्ये खेळत असताना 21 वरती 4. कारण की कोणी संघ सुद्धा एक बलाढ्य संघ आहे ज्या संघाने 62 धावा या स्पर्धेमध्ये चेस केल्या होत्या. शेवटच्या ओव्हरमध्ये खूप धावा राहिल्या होत्या. 25 धावा राहिल्या होत्या जवळजवळ. आशुतोष 4152 जर्सी नंबर तुम्हाला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल आशुतोष. फटका चांगला आहे. साहिल सेवेकर तिथे प्रयत्न केले होते मात्र चेंडू जाईल मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. 6 4 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. कोणी संघही 35-40 धावा जर झाल्या तर फाईट करेल या मॅच मध्ये. हाही चेंडू उंच गेलाय. स्वीट साऊंड मिड विकेटच्या वरून बॅक टू बॅक दुसरा 6 आलाय. आकाश ठोंबरे ऑन फायर. धावा झाल्या 33. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. आशुतोष भोईरने थोडस मागणंच म्हणावं लागेल. 3 बॉल मध्ये 14 त्याने आतापर्यंत खर्च केले आहेत. आणि आकाश ठोंबरे बघा एकदा लय मध्ये आले की त्यांनाही थांबवणं कठीण होतं. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक बाईक सुद्धा खेळाडूच्या नावावरती आहे. मांगरूळच्या स्पर्धेमध्ये पहिली बाईक मिळाली होती. खुणी गावामध्ये पहिली बाईक घेऊन जाणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतायत आकाश ठोंबरे. 5 बॉल 16 वरती तो नाबाद आहे. 33 धावा झाल्यात. पुढचा बॉल हाही फटका उंच गेलाय मात्र लॉंग ऑफला जजमेंट चांगला आहे. झेल ड्रॉप. रुद्राक्षने काय केलंय. 2 धावा इथे मिळाल्यात. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका मॅच.
हे क्रिकेटचं समीकरण असताना आता सोमनाथ भोई थोडेसे नाराज आहेत, कारण त्यांना माहिती आहे धावा चेस करायचे. दुसऱ्या इनिंग मध्ये एक एक रन्स महत्वाचे. धावा झाल्यात 35 वर 4. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. सोप्या कॅचेस तुम्ही सोडतायत. क्रिकेट या खेळामध्ये झेल सुटल्यानंतर ते बऱ्याच वेळा मागात पडतात. 35 धावा झालेल्या आहेत. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाजी नाराज आहेत आता. पुढचा बॉल आशुतोष ऑन साइडला टर्न केलंय. विराज पाटील आहे, त्यामुळे आता चूक होणार नाहीये. फारसं नुकसान झालं नाहीये झेल सुटल्यानंतर. 2 धावा जरूर मिळाल्या. आता विराजने एक चांगला झेल टिपलाय. 35 वरती 5वा धक्का कोणी टीमला. हे बघा केतन पाटील आपल्या टीव्ही स्क्रीनवरती आहेत. त्यांच्याच मागे करणला तुम्ही पाहतायत. हे निलजे गावचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. थोडासा आराम करत असताना बघा संतोष फक्त आता चादर घ्यायची बाकी आहे. त्यांना माहिती आहे नंतर 40+ मॅच आहे. त्यानंतर भाल आणि निलजेची मॅच होईल. त्यामुळे थोडासा आराम करत असताना थोडासा मोबाईलचा वापर करत असताना शेवटचा बॉल आता शिल्लक आणि बॅटिंग करण्यासाठी अनंत मात्रे आलेत. अनंत मात्रे शेवटचा बॉल या सत्रातील. थोडेसे शफल झाले. इष्टरक्षक बीट झालेत. विराज जिथे जाऊ तिथे आता विराज आहेत आणि 2 धावा इथे मिळाल्यात. कदाचित विराजला हा बॉल सोमनाथकडे द्यायचा होता. 2 धावा इथे मिळाल्यात आणि पहिलं सत्र इथे समाप्त झालेलं आहे. म्हणजे फलंदाच्या खात्यामध्ये 2 धावा ऍड होतील अनंत मात्रेच्या. पाच गडी बाद 37 अशी धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते. 38 धावांचा आता पाठलाग उंबारली संघ कशा प्रकारे करेल ऐकण्यासाठी आपण जाणार दुसऱ्या सत्रामध्ये कुणाल दाते सरांकडे. तत्पूर्वी देवीचा बाडा संघ आपला निर्णय कळवायचे. बॅटिंग उंबारली संघ आपली फिल्डिंग आहे लक्षात घ्या पुढच्या मॅच मध्ये. देवीचा बाडा संघाने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला या मॅच मध्ये. हे रघुनाथ पाटील क्रीडांगण आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. 38चा पाठलाग करायचा आहे आता गावदेवी उंबारली टीमला. चला उंबारली संघ चेंडू लगेचच चॉईस करा आणि आपली सलामी जोडी लगेचच पाठवायची आहे. पुढच्या मॅचचा टॉस झालेला आहे. देवीचा पाडा 40+ संघाने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि उंबारली आणि देवीचा पाडा 40+ ची मॅच झाल्यानंतर रेग्युलरची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल ती भाल विरुद्ध जय हनुमान निलजे. धन्यवाद. पाटील यांच्याकडनं 3 बॉल 3 षटकार मारले तर 2000 रुपये. विनीश शेठ पाटील यांच्याकडनं 3 बॉल 3 षटकार मारले तर 3000. आणि आता ऐकूया कुणाल दाते सरांचा आवाज. मात्र बॅट्समन लगेच पाठवा उंबारली टीम.
पांडुरंग वजे यांच्याकडनं सुद्धा एक पारितोषिक आहे. 3 बॉल 3 षटकार मारले तर 3000. ओटू कोणाल सर, चौकार मारले तरी 3000. धन्यवाद नितीनजी काळन. 24 बॉल आणि 38 धावांची आवश्यकता आहे. दुसऱ्या फेरीतला सामना आहे. उंबारली टीम होम ग्राउंडवर खेळत असताना एक चांगलं टार्गेट सेट केले कोणी टीमने. नक्कीच अंडर फ्लड लाईट्स एवढे सोपं टार्गेट नाहीये. पहिला बॉल, पहिलाच बॉल, चांगला ड्राईव्ह, परंतु शॉट एक्स्ट्रा कव्हरला हा झेल सोडला. थोडासा शरीरापासून दूर खेळला होता प्रेम भोईरने हा फटका. नक्कीच एक धाव मिळताना दिसते. खातं उघडलंय गावदेवी उंबारली या टीमचं. खातं उघडले प्रेमचं. प्रेम आणि साईल ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. टार्गेट 38 धावांचा आहे. 38 रन इथे पूर्ण करायचे सामना जिंकण्यासाठी. बीट केलंय. फुटवर्क नाहीये. चाक्यावरूनच खेळण्याचा प्रयत्न. फुटवर्क दाखवावं लागेल. बॉल पर्यंत जावं लागेल. बॉल तुमच्याकडे येणार नाहीये. तेच इथे पाहायला मिळालं. हेमंत पहिलं षटक इथे हाताळत असताना यश आहे फलंदाजीसाठी, नॉट साईल. यश आलाय यावेळेला फलंदाजीसाठी. बॉल हवेत आहे. परत एक वेळा जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न. अजय कोणती चूक करणार नाही. पॉइंटला झेल टिपलाय फलंदाज बाद. पहिली विकेट गमावली उंबारली टीमने. विकेट 1 वर 1 अशी परिस्थिती आहे आणि विकेट आल्यानंतर तो दबाव बनेल. मी मगाशी देखील उल्लेख केला होता. 38 धावांचा पाठलाग करायचा सोपं नाहीये या क्लायमॅटिक कंडिशन मध्ये. मध्यरात्रीमध्ये हा सामना इथे सध्या रंगताना दिसतोय. 2:31 झालेत आणि अशा परिस्थितीमध्ये धावा चेस करणं कठीण आहे. तो प्रयत्न करावा लागेल. बॅटिंग लाईनअप मोठी आहे गावदेवी उंबारली या टीमकडे. नवीन फलंदाज फलंदाजीसाठी आता साईल आलाय मैदानाच्या आतमध्ये. प्रेम सिनियर अजूनही मैदानाच्या आतमध्ये आणि याच्यावर संपूर्ण जबाबदारी असेल प्रेमवर. सामना शेवटपर्यंत घेऊन जाण्याची, सामना जिंकून देण्याची. बॉल हवेत आहे. परत एक वेळा कॅच इटचा कॉल. आणखीन एक विकेट. बॅक टू बॅक 2 धक्के दिलेत एकाच ओव्हरमध्ये. हेमंत फलंदाज साईल आउट. सुखदेव पाटील आणि देवा पाटील यांच्याकडे एक पारितोषिक आले उंबारली संघासाठी. सलग 3 बॉल 3 षटकार मारले तर 5,000 रुपयाचं कॅश प्राइज. मात्र बॅक टू बॅक 2 विकेट आलेत आणि जर कोणी संघ सुपर 4 मध्ये पोहोचला तर LNT कोणीच्या आपण मध्ये विकास ठोंबरे यांच्याकडे एक मेजवानी असेल सर्वच खेळाडूंसाठी. इनसाइड आउट खेळण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होतोय. बॅक टू बॅक विकेट. साहिल ची देखील विकेट आली आहे आणि दबाव आता पूर्णपणे गावदेवी उंबारली या टीमवर येईल. ज्या पद्धतीने पहिले षटक हाताळले हेमंतने, 2 महत्वाचे धक्के त्याने दिलेत. 38 धावा टार्गेट. आता ते नक्कीच मोठं वाटू लागेल कारण विकेट आल्यात. मागच्याही सामन्यामध्ये 28 धावा चेस करण्यासाठी उतरला होता निम्मा संघ. गारद झाला होता टीम गावदेवी उंबारलीचा आणि याही मॅच मध्ये आपण पाहतोय अडचणीमध्ये संघ. सुरुवात खराब राहिली आहे. फलंदाज येतात हजेरी लावून चाललेत. आता नवीन फलंदाज प्रेम ज्युनियर. दोन्ही प्रेमला आता नक्की प्रेमाने घ्यावं लागेल. गोलंदाजांना थोडासा संयम दाखवणं गरजेचं आहे. पॉवर प्ले चे अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. हेमंतची चांगली गोलंदाजी. बॉल हवेत आहे. परत एक वेळा विकेट येईल का? नाही. बॉल मागे चाललाय. 2 धावा इथे नक्की मिळतील प्रेम ज्युनियरच्या खात्यामध्ये. त्याचं खातं उघडलंय. टीमची धावसंख्या 3. 2 फलंदाज बाद. पुढचा सामना 40+ रंगेल. उंबारली 40+ आणि देवीचा पाडा 40+. त्यानंतर भाल आणि निळजे हे 2 संघ एकमेकांच्या विरोधात खेळण्यासाठी सज्ज होतील. हा बॉल थोडासा पायावर टाकलेला बॉल. अपील राहिली आहे.
आणि ओव्हरची समाप्ती इथे होईल. जास्त शफल झाला होता बॅटर. तर शेवटचा बॉल स्टंपला चाटून गेला होता आणि त्यानंतर ती एलईडी जी लाईट होती स्टंप मधली ती ब्लिंक होत असताना आपल्याला पाहायला मिळाली आणि हेच अंपायरने पाहिलं आणि म्हणूनच शेवटचा बॉल योग्य त्यांनी कळवला. ओव्हरची होते समाप्ती. ओव्हर नंबर 1 चा खेळ इथे संपला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या. स्कोर बोर्ड 3-2 फलंदाज बाद. सेकंड ओव्हर मध्ये हर्षद ठोंबरे आलाय गोलंदाजीसाठी. पहिलाच बॉल ड्राईव्ह चांगला केलाय समोरच्या दिशेला. एक धाव मिळते. एकाच धावेचा प्रयत्न इथे होईल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 4. एकेरी दुहेरी धावा आल्यात. पॉवर प्ले शांत गेलाय टीम उंबारलीसाठी. मी मगाशी देखील उल्लेख केला होता की एक चांगलं टार्गेट सेट झालंय. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये 38 धावा करणं एवढे सोपं नाहीये काम. उंबारली टीमसाठी जरी होम ग्राउंडवर ते खेळत असले तरी देखील तो दबाव पहिल्या ओव्हर पासून बनवला आहे गोलंदाज हेमंतने. त्याच्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये 30 धुरा पुढे घेऊन जाण्याचा प्रामाणिक प्रयत्न आणि तेच काम करत असताना गोलंदाजी मार्कवर हर्षद ठोंबरे आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवर सिंगल आणि दोन्ही प्रेमची आता जबाबदारी वाढली या मॅच मध्ये. वेगाने धावा कराव्या लागतील. एखाद मोठा फटका मारणं गरजेचं आहे. मच निडेड बाउंड्री आहे सध्या तरी विमिनेनं गावदेवी उंबारली टीमला. अन्यथा वरचं ठरतोय संघ कोणीचा. यावेळेला फटका हवेत आहे. टायमिंग फसलंय. डीप मध्ये फिल्डर आहे. प्रयत्न सुरू आहे. झेल टिपलाय. फलंदाज प्रेम आउट. तिसरी विकेट गमावली टीम उंबारलीने. हा फटका चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर आहे. प्रयत्न करतोय. शेवटच्या क्षणाला बॉल आतमध्ये ढकललाय. यश आलाय. राजकुमार अशाच फटक्यांसाठी जाणला जातो. मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करत असतो. बाउंड्री चेक केली जाईल. धावा वाचवल्यात. चांगला प्रयत्न. बॉल आतमध्ये ढकलण्यामध्ये यश प्राप्त झालंय. हा ऍक्शन रिप्ले तुमच्या स्क्रीनवर. चांगला प्रयत्न डीप मध्ये. हा बॉल थोडासा बाहेर टाकला. अंपायरचा सिग्नल येतो. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 7.
6 धावा झाल्यात. पाठ टाकलेला बॉल ऑन साइडला फ्लिक केलाय. एक धाव इथे मिळताना दिसेल आणि एकच मिळेल. त्या सिंगलच्या मदतीने 7 रन. दुसरं षटक सुरू असताना अजूनही या मॅच मध्ये 30 धावा करायच्या आहेत. 31 धावा करायच्या आहेत. 38चं लक्ष आहे. धावा झाल्या 7. 3 फलंदाज बाद. ओव्हर नंबर 2 चा खेळ सध्या प्रगतीपथावर असताना नक्कीच चांगली गोलंदाजी राहिली आहे आतापर्यंत कोणी टीमच्या माध्यमातून. यावेळेला फटका हवेत आहे. कॅच हिटचा कॉल केलाय. डीप मधून फिल्डर येतोय. प्रयत्न आणि त्यामध्ये अपयश. कॅच ड्रॉप. आणखीन एक जीवदान राजकुमारला. एक धाव मिळेल. टीमची धावसंख्या 8. आता 30 धावा करायचे आहेत. 13 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 13 चेंडू आणि 30 धावा हे समीकरण आता या मॅच मध्ये. दबाव आता पूर्णपणे उंबारली या टीमवर, परंतु जोपर्यंत मैदानामध्ये प्रेम आहे तोपर्यंत नक्की एक आशेचा किरण आहे या टीमसाठी या मध्यरात्री देखील. याला फटका चांगला आहे. प्रॉपर टायमिंग. बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. प्रेमच्या बॅट मधून येतोय सिक्सर. टीमची धावसंख्या 14. चौदा धावा आणि 3 फलंदाज बाद. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. नितेश नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळणार आहे. निळजेचा संघ मगाशी निळजे टीमने देखील एक सामना जिंकला. निळजे आणि भाल या दोन टीमच्या दरम्यान तो महत्वपूर्ण सामना असेल दुसऱ्या फेरीतला. परंतु या मॅच मध्ये कहाणी आणि कलाटणी येऊ शकते. कहाणी बदलू शकते. कलाटणी येईल असं वाटतंय कारण जोपर्यंत प्रेम मैदानामध्ये राजकुमार मैदानामध्ये धावा येऊ शकतात. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 14 धावा. मागे खेळला फटका. फिल्डर आहे तिथे आणि ते मात्र इम्प्रोवायझिंग स्ट्रोक फसलाय. चांगला तिथे झेल टिपलाय. फलंदाज राजकुमार आउट. नवीन फलंदाज विराज आता मैदानामध्ये. धावा आल्या मागच्या ओव्हरमध्ये. तो षटकार आला. या ओव्हरमध्ये सुरुवातीलाच विकेट आली. परत एक वेळा दबाव बनतोय टीम उंबारलीवर. परंतु जोपर्यंत प्रेम मैदानामध्ये तोपर्यंत सामना त्यांच्या हातात आहे. ते जिंकू शकतात. परंतु प्रेमला जास्तीत जास्त स्ट्रायकिंग एंडला आणावं लागेल. त्याच वेळेला हे समीकरण सोपं होईल कारण आता 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 11 बॉलमध्ये 24 धावा करायचे आहेत. 11 चेंडू आणि 24 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. अजय पहिल्याच बॉलवर विकेट आली आहे. नवीन फलंदाज विराज मैदानामध्ये. लेफ्ट हँडेड बॅटर आहे. गावदेवी उंबारली टीम कडून. 11 बॉल आणि 24 धावा हे समीकरण असेल. शॉर्ट बॉलचा वापर केलाय. पूल केलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. मिड विकेट रिजन मध्ये. सिंगल तिथे येईल. तर 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 10 बॉलमध्ये 23 धावांची आवश्यकता. 10 चेंडू आणि 23 धावा. समीकरण तसं पाहिलं तर कठीण आणि केलं तर सोपं आहे. 1-2 मोठे हिट पाहिजेत. मगाशी एक षटकार मारलाय प्रेमने ऑन साइडला लॉंग ऑनला. तसेच जर 1-2 मोठे फटके त्याच्या बॅट मधून आले तर हा सामना उद्ध्वस्त करण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. नामांकित खेळाडू या टीमचा प्रयत्न करावे लागतील. 10 चेंडू 23 धावा. शॉर्ट बॉलचा वापर. बॅकफुटला जात असताना दिशा दिली आहे डीप मध्ये.
कव्हर्स आहे. आकाशने बॉलला थांबवले तोपर्यंत एक धाव मिळताना दिसेल. प्रेमच्या खात्यामध्ये टीमची धावसंख्या सिंगलच्या मदतीने 16 धावा. 38 लक्ष्य 22 करायचे आहेत. 9 चेंडूचा काही शिल्लक आहे. 9 चेंडू आणि 22 धावा. नेक्स्ट मॅच 40+ दोन्ही टीमने रेडी राहायचं. लगेचच सामना सुरू होईल. पुढचा बॉल पडल्यानंतर खाली राहतोय बॉल. नॉन स्ट्रायकिंग एंडला रनआउटची संधी आहे आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज बाद होईल. विराज बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट सेम झालेले आहेत. 5-5 विकेट दोन्ही टीमने आतापर्यंत गमावलेले आहेत. नवीन फलंदाज आता फलंदाजीसाठी गेलाय. विराज आउट झाल्यानंतर आशुतोष. प्रेमने 5 बॉलमध्ये 10 धावांची खेळी आतापर्यंत साकारली. एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. 8 बॉलमध्ये 22 धावा करायच्या आहेत अजूनही मॅच जिंकण्यासाठी. 8 चेंडू 22 धावा. 16 धावा झाल्यात. 38 लक्ष्य आहे. परत एक वेळा फुलर लेनचा बॉल होता. चांगला मारला डाऊन दी ग्राउंड. चांगला फटका स्ट्रेट हिट. बॉल एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4. धावा झाल्यात 20. फटका बॉटरमॅनचा खूप चांगला वापर केला. बॉलला येऊ दिलं शरीराच्या जवळ आणि त्याच्यानंतर डाऊन दी ग्राउंड सर्वात सुरक्षित क्षेत्र मानलं जातं. ओव्हर द बॉलर हेड हा फटका तिथे सजवत असताना हलकासा लॉंग ऑनच्या दिशेने तिथे 4 धावा वसूल केल्यात. फलंदाजीमध्ये प्रेम भोईरने. सिनियर प्रेम सध्या धावा करतो. टीमची धावसंख्या 20. 18 धावा करायची आहेत. 7 बॉलचा खेळ शिल्लक होता. पुल केलाय. पॉवरफुल आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि या षटकाराच्या मदतीने आता 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 बॉलमध्ये 12 धावांची आवश्यकता आहे टीम उंबारलीला. सहा बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 बॉलमध्ये 12 धावांची आवश्यकता. दोन्ही टीमच्या विकेट सेम आहेत आणि टॉस उंबरली टीमने जिंकलाय. 11 केले तरी विकेट न गमावता ते जिंकू शकतात. 12 इथे धावा कराव्या लागतील आणि विकेट जर गमावली तर मात्र मग कंपल्सरी चेसिंग वर येईल हा सामना. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 बॉलमध्ये 12 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये असेल. मध्यरात्रीचे 2:47 झाले. तिथे हा सामना कमालीचा रंगतोय. चला थोडीशी घाई करा. फास्ट क्रिकेट खेळा. प्रेमने या मॅच मध्ये नक्कीच परत आणलंय टीम उंबारलीला. कमबॅक करून दिलंय टीम उंबारलीसाठी. आणि मी उल्लेख देखील केला होता की प्रेम जोपर्यंत मैदानामध्ये तोपर्यंत सामना उंबारली टीमचा आहे. प्रेमची विकेट आली हा सामना कोणी टीमचा आहे. मग तिथून कोणी संघ देखील कमबॅक करू शकतो. पलटवार होऊ शकतो. परंतु दुसऱ्या बाजूला आशुतोष आई महत्वाचा खेळाडू आहे टीमचा. 6 बॉलचा काही शिल्लक आहे. 6 बॉलमध्ये 12 धावांची आवश्यकता. दुसऱ्या फेरीतला सामना कोण जिंकेल हा प्रश्न आहे. पहिला बॉल या ओव्हरचा. पहिला बॉल फुलर लेनचा होता. अंपायरचा इशारा पाहूया काय येतोय. हा वाईट बॉल असेल. एक्स्ट्रा रन मिळेल. आता समीकरण आहे 6 चेंडू 11 धावा. 6 बॉल 11 धावांची आवश्यकता अजूनही या मॅच मध्ये. पहिला बॉल खराब होता. पुढचा बॉल यावेळेला बीट केलंय. सरळ चालला विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. भूषणने हा सामना जिंकून दिला तर विकास ठोंबरे यांच्याकडनं 2000 रुपये कॅश प्राइज भूषणला दिला जाईल. ओल्टू कोण असेल? भूषण गोलंदाजी मार्कवर. 5 बॉलमध्ये 11 धावांची आवश्यकता असेल या मॅच मध्ये.
शॉर्ट बॉलचा वापर होता, टर्न केलाय बॉलला, गॅप मध्ये चाललाय बॉल, बाउंड्री लाईनच्या दिशेने फिल्डर धावतोय तोपर्यंत दुसऱ्या धाबेचा प्रयत्न इथे सुरू झालाय. 2 धाबा ऍड होतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 9 धावांची आवश्यकता असेल आता 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 4 चेंडू आणि 9 धावा. हे समीकरण या मॅच मध्ये दोन्ही टीमचे विकेट समान आहेत. 4 बॉल 9 रन हे समीकरण. बॉल हवेत आहे, यावेळेला फटका फसलाय, फिल्डर खाली, विकेट. आणि या मॅच मध्ये कहाणी में ट्विस्ट, कारण 3 बॉल मध्ये 9 धावा आणि नवीन बॅटर आता स्ट्रायकिंग एंडला येईल. तरी धावा चेस करावे लागतील उंबारली टीमला, कारण विकेट जास्त गमावले उंबारली टीमने. 3 बॉल 9 धावा कंपल्सरी. कहाणी में ट्विस्ट. मॅच परत एक वेळा बदलली आहे. जोपर्यंत नॉन स्ट्रायकिंग एंडला प्रेम राहिला तोपर्यंत हा सामना नक्की कोणी टीमच्या बाजूने झुकू शकतो, आणि तेच झालंय, कारण आता 3 बॉल मध्ये 9 धावा करायचे आहेत. या बॉलवर नक्कीच एखादा मोठा फटका किंवा 2-3 धावा तरी घेणं गरजेचे आहे. त्याच वेळेला मॅच मध्ये राहतील. गावदेवी उंबारली हा संघ मॅच मध्ये परत एक वेळा ट्विस्ट येतोय. काय सामना रंगलाय. शेवटचे 3 बॉल मध्ये 9 धावा कंपल्सरी काढावे लागतील, कारण विकेट जास्त गमावलेले आहेत टीम गावदेवी उंबारलीने. नवीन फलंदाज रुद्राक्ष आलाय फलंदाजीसाठी. 3 बॉल 9 धावा करायचे आहेत. कंपल्सरी टार्गेट चेस आता या टीम साठी, कारण विकेट जास्त गमावलेले आहेत. तीन बॉल 9 धावांची आवश्यकता. मागे खेळण्याचा प्रयत्न आहे, रनआउटची संधी नॉन स्ट्रायकिंग एंडला. पाहूया आता पंचांचा निर्णय काय येतोय. फलंदाज बाद, म्हणजे आता 2 बॉलचा खेळ शिल्लक असेल. 2 बॉल मध्ये कंपल्सरी 9 धावा कराव्या लागतील. सामना एकाएकी बदललाय. 6 बॉल मध्ये फक्त 12 धावा करायच्या होत्या, परंतु आता 2 बॉल मध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. रनआउट झालाय. 2 बॉल मध्ये 9 धावा कंपल्सरी चेस कराव्या लागतील. या बॉलवर मोठा फटका मारावेच लागेल, आणि तो देखील प्रेम ला अशी परिस्थिती आली आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये एकाएकी सामन्याला कलाटणी आली. 7 बॉल मध्ये 18 पाहिजे होत्या तेव्हा षटकाराला, 6 बॉल मध्ये 12 पाहिजे होत्या तेव्हा नॉन स्ट्रायकिंग एंडला गेला प्रेम, आणि मग फक्त प्रेम पाहतच राहिला. 4 बॉल त्याच्या समोर कधी निघून गेले त्याला देखील समजलं नाही, आणि मग काय शेवटी 2 बॉल खेळण्याची संधी आता त्याच्याकडे आली आहे. या बॉलवर जर मोठा फटका आला नाही तर मात्र संघ उंबारली बॅकफुटला जाईल. त्याचं कारण आहे 2 बॉल मध्ये 9 धावा त्यांना करायच्या आहेत, आणि कंपल्सरी करायच्या आहेत 9. त्याचं कारण आहे विकेट जास्त गमावल्या आहेत. पहिल्या डावामध्ये खोनी टीमच्या 5च विकेट होत्या, दुसऱ्या डावामध्ये उंबारली टीमच्या 7 विकेट गेल्या. त्याच्यामुळे कंपल्सरी चेस. 2 बॉल 9. कमी गतीने बॉल टाकला, एक टप्पा घेईल, बॉल सीमारेषा पलीकडे. 4 धावा मिळतील. 4 धावा आल्यात, म्हणजे आता एका बॉल मध्ये 5 धावांची आवश्यकता. गोल्डन सिक्सरच मारावा लागेल. चौकार मारला तरी देखील एका धावेने संघ पराभूत होऊ शकतो अशी परिस्थिती आली आहे. आता या मॅच मध्ये वड मॅच. एकटा लढलाय प्रेम, आणि एकट्याने आतापर्यंत सामना खेळवत ठेवलाय. प्रेक्षकांचं मनोरंजन करून ठेवलाय. आता एका बॉल मध्ये 5 धावांची आवश्यकता आहे. चांगली मॅच. मध्यरात्री देखील हा सामना चांगला रंगलाय. भूषण शेवटचा षटक हाताळत असताना कोणी टीम कडून 38 टार्गेट होतं. 6 बॉल मध्ये 12 धावा डिफेंड करायच्या होत्या, आणि त्याने समीकरण आणलंय 1 बॉल 5. 7 धावा आतापर्यंत त्याने 5 बॉल मध्ये खर्च केल्यात. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. एका बॉल मध्ये
शेवटचा एक बॉल, एका बॉल मध्ये 5 धावांची आवश्यकता. 2 खेळाडू एकदम जवळ बोलवण्यात आलेले आहेत, बॅटरच्या अगदी जवळ. शेवटचा एक बॉल, एका बॉल मध्ये धावा करायचे, सामना जिंकण्यासाठी 5. महत्वपूर्ण बॉल आहे. समोर प्रेम, त्याच्या समोर गोलंदाजीसाठी भूषण. पाहूया कोणी जिंकतोय की संघ उंबारली. शेवटचा बॉल होता, समोर खेळलाय, डीप मध्ये फिल्डर आहे, तिथे देखील बॉल हुलकावणी देत चाललाय, पण तो बॅकअप येते आणि शेवटी हा सामना कोणी टीमने जिंकलाय. कारण 38 धावा होत्या, चांगलं लक्ष होतं आणि त्या देखील धावा डिफेंड केल्या. 4 धावेने भव्य विजय मिळवलाय टीम कोणीने. टीम कोणी अभिनंदन. फिल्डिंग लगेच लावून घ्या प्लीज. नाही कुणाल सर, आकाश ठोंबरे जे शेवटच्या ओव्हरमध्ये 2 षटकार मारले ते उपयोगी ठरले या मॅच मध्ये. आणि आपण पाहूया LNT कोणी संघाचे पुरस्कार ते आपण पाहूया. पिकाजी ठोंबरे यांच्याकडनं भूषणसाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइस. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आकाश ठोंबरे, ज्याने शेवटच्या ओव्हरमध्ये ते 2